देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। पालघर तालुक्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत। वैभव पाटील, प्रतिनिधी। पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर गेल्या 3 ते 4 दिवस अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे। पालघर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसून जीवनावश्यक वस्तू पाण्यात भिजून गेले आहेत, तर सफाळा बाजारपेठेमध्ये पाणी घुसून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। काही भागांमध्ये झाडे, विजेचे खांब होऊन वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती। पालघर तालुक्यातील लालठाणे, तांदुळवाडी, मासवण परिसरामध्ये प्रचंड पुराचे पाणी होते। अनेक ठिकाणी नाले तुटून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। .7 जुलै रोजी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा, बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। तर परिसरातील पूरग्रस्त व शेतकरी यांना त्वरित मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे। सफाळे परिसरामध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी सकाळचे उपसरपंच राजेश बंटी मात्रे, पिंट्या मानकर व संपूर्ण सर्पमित्र टीम यांनी नागरिकांना पुरातून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले। रस्त्यावरील पडलेली झाडे, विजेचे पोल दूर करून वाहतूक पूर्ववत केली। तसेच पालघर व सफाळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्यात आली, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात लोनसाठी सुवर्णसंधी। तुमच्या स्वप्नपूर्तीकरिता आम्ही मिळवून देऊ कर्ज। सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा आता तुमच्या दारात। पर्सनल लोन, आधार अधिक पॅनवर, बिझनेस लोन, होम लोन, घर विकत घेण्यासाठी, बांधकामासाठी, प्लॉट लोन विकत घेण्यासाठी किंवा मोडगेजसाठी, लोन ट्रान्सफर सेवा, लॅब प्रॉपर्टीवर वैयक्तिक वापरासाठी लोन, फ्लॅट, ऑफिस, शॉप, शोरूम खरेदीसाठी लोन, सर्वात कमी व्याजदरात, संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा उपलब्ध, अनुभवी सल्लागारांची मदत। आता कॉल करा, मेसेज करा। 8 अब्ज 66 कोटी 82 लाख 89,497।